छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. हो आले. चिंटू 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 गुंडी माझी काहून नुसत्या खोड्या करत राहते ग? चालली मी शाळेला. नीट जा जो. हो. टाटा कर दीदीला. टाटा टाटा. बाय बाय. तू बोल दीदीला लवकर ये. आपण बसू जाऊ. राधिका, तू काल दिलेला इंग्लिशचा अभ्यास करून आलीस? हो, काल मी किरण आम्ही सगळे एकत्रच बसलो होतो. त्याची तर मला आठवणच नाही राहिली. त्यात काय आठवण नाही राहिली? आपले इंग्रजीचे सर दर सोमवारच्या सोमवारी घेतेच ना टेस्ट. पण त्यांनी मला प्रश्न विचारले तर मी काय करू, काय सांगू? मी तुला एक आयडिया सांगू? सांग ना, सांग लवकर. सर ना जे हात वर करत नाहीत ना तेलेच प्रश्न विचारते. तू असं कर, काही म्हटलं तरी तू हात वर कर. हां, बरी आयडिया ही. गुड मॉर्निंग सर. नमस्ते. गुड मॉर्निंग. बसा. थँक यू सर. मला सांगा, वॉवेल्स किती असतात? कोण सांगेल? हा राजू, तू सांग बरं. 5. अरे वा, आज अभ्यास करून आला दिसतोयस. ये ये इकडे. लिही बरं. गुड 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 गुड. लिहून दाखव. हसण्यापेक्षा जर कुणाला येत असेल तर लिहून दाखवा. येत आहे कुणाला? सोनाली, ये बरं. सांग. जा बस. शाबास. गुड. थँक्यू सर. पाणी पिऊन येऊ? हा ये. तर बघा. अरे, वर्ग सोडून कशी काय आलीस? सर तुम्ही 2 दिवस नव्हते ना तर मला भेटायला आली. बर 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 बर. नाही पण वर्गात पण शाळा सुटली की दोघं घरी जाऊ. हा, हा. गारपीट झालेली आहे आणि गारपिटीचा सर्वे जो काही गव्हर्नमेंटने केलेला आहे, पंचनामा झालेला आहे आणि त्या पंचनाम्याप्रमाणे सर्वांना मदत मिळणार आहे. सर्वांनी आपला 7/12 इथे जमा करावा आणि जावं. आणा बघू. काय नाव? शेख आरिफ. हां, हे घ्या साहेब. नाव? राम झाडे. पैसे भेटेल ना साहेब? हो बरं साहेब. हो हो. या पुढे वा. काय नाव? संतोष. ओ साहेब, कित्येक लिस्टा बनवता? तिसरी लिस्ट होय ना हे. नुसत्या लिस्टाच बनवता का पैसे बी द्या ना आमचे? ओ भाऊ, सरकारी काम होय सरकारी. हा, आता पहिल्या लिस्टा दौडून गेल्या त्याला आम्ही काय करा? हा, जा भेटते. भेटून जाईल भाऊ. हे घ्या. साहेब अजून किती दिवस लागतील पैसे भेटायला? भेटते. जा रे भाऊ.
साहेब यंदा लय तंगी आहे. आता त्याले मी काय करू? गारपीट होऊन 1 वर्ष झालं. कधी भेटतील पैसे? आता का माझ्या खिशातले देऊ? हा जा भेटन चला. काय येतात घ्या आण. ती क्लिप दाखव. ही कसे दिले रे? 20 रुपये. आणि त्या रिबिनी? ह्या 30 रुपये. हे घेते हा. रामदादा एवढा कायचा विचार करून राहिला? हा काय सांगू तुला आम्ही. तुला तर माहिती आहे 2 वर्षापासून ना पाऊस आहे ना पाणी आहे. आणि आपलं सर्व तर पावसाच्या पाण्यावर चालतं ना. या वावरासारखं आपलं आयुष्य होऊन गेलं. माहित नाही आपल्या आयुष्यात सुख आहे का नाही. सोनू आली हो. मॅडम सोनू आली आहे. बस. डोळे बंद कर. हा कोण उघडतंय डोळे? बंद ठेवायचे, अजिबात उघडायचे नाही. आता उघड. माझ्यासाठी सगळे सगळे लावायची. हो. ही लावूया. अरे वा. हे बघा. अरे वा मस्त दिसते सोनू. बघू काय काय आणलंय. हे बघा. आई शप्पथ. खजिना दे की अख्खा. छान घ्या. क्लिपचा पिटारा. बाबा गोष्ट सांगा ना. सोनू मी थकून आलो ना शेतातून. मला लय झोप येऊन राहिली. बाबा सांगा ना. सांगूच. कोणची सांगू? राजाची. हा चालेल. एक ना राजा होता. राजा जनक. त्याच्या राज्यात ना सर्वजण सुखी होते. कुणाला कशाची कमी नव्हती. सर्वजण आनंदाने राहत होते. पण ना तिकडे हळूहळू दुष्काळ पडू लागला. सर्व गुरं ढोरं त्याले प्यायले पाणी मिळणं बंद झालं. दुष्काळ 1 नाही 2 नाही 12 वर्ष चालला. 12 वर्ष? 12 वर्ष. शेतीले पाणी नाही, लोकाले प्यायले पाणी नाही, कशाले पाणी नाही. मग काय झालं? राजा चिंतित झाला. राजाले प्रजेची काळजी वाटू लागली. राजाले समजना आता का करायचं. पाणीच नाही राहिलं ना कुठं. मग राजाने गुरुले बोलवून घेतलं. गुरु बोलला, तू जर का अनवाणी पायाने शेतीत
नांगरली ना तर सर्व पहिल्यासारखं होईल. मग राजाने अनवाणी पायाने शेती नांगरली आणि नांगरत असताना खटकन आवाज झाला आणि एक सोन्याची पेटी बाहेर आली. सोन्याची पेटी? हा, सोन्याची पेटी. काय होतं त्या पेटीत? त्या पेटीत होती एक सुंदर मुलगी. राजाने तिला घरी नेलं आणि तिला वाढवायला लागलं ना. मग हळूहळू परत सर्व पहिल्यासारखं झालं. परत पाऊस पडू लागला, शेतीला पाणी मिळायला लागलं, सर्व आनंदाने राहू लागले. राजा जनक त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. हा तुम्ही माझ्यावर करता तेवढं? हा. झोप, उशीर झालाय. कुठं चालला? घरी चाललो होतो. तुला माहिती आहे मी कुठं गेलतो? कुठं? 2 दिवस नव्हतं गावात. काऊन? आपली सीमा, लाणी सीमा आपल्याकडे राहिली नव्हती का? हां, तिच्या लग्नाला गेलतो. बरोबर जातो. अरे 1 नंबर लग्न झालं. 1 नंबर इतका तामझाम. बरोबर. अरे 5000 लोक, 5000च्या पण जास्त, एक पण माणूस कमी नसन. 5000च्या खाली एक पण भरणार नाही. आणि असलं जेवण, गुलाबजामुन आणि काय काय, तुला काय सांग. बरं चल येतो मी. अरे पण कुठं चालला? थांब की. इतकं मोठं लग्न माझ्या आयुष्यात बघितलं नाही. आपली सीमा, डॉक्टर सीमा, तिला पण डॉक्टर भेटला. हां चल. हा. अरे ऐक की. ए दिनेश, काय बे? चल चल येतो मी. ए राम भाऊ, तुला माहिती आहे का 2 दिवस नव्हतं गावात. मी कुठं गेलतो माहिती आहे का? कुठं? लग्नाला. अरे आपली सीमा. कोण बे? तू ती खेळायचं ना का एकत्र? डॉक्टर सीमा. एवढे हसत आले काय हो? एवढं हसायला का झालं? गिरीश भेटला होता. काय म्हणले आता? काय नेहमीच बडबड करून राहिला होता. काय? सीमा डॉक्टर झाली म्हणे. हां, तिले डॉक्टर नवरा मिळालाय. मग हे तर माहिती की आपल्याला. ते पण नेहमीची बडबड करून राहिला. म्हणतो कसं बस पळून आलोय. म्हणून तुम्ही हसत होते काय? चला मग आता चला. हां, चहा ठेवते या. चला जाऊया. काय चिंटू जेवला का? हळू जरा. मांडी घालून बसा ना तुम्ही, मग नाही ओढणार. बाबा, आज तुम्हाला बी यायचंय शाळेत, लक्षात आहे ना? मी काय मला वाटलंच तुम्ही भुलात. आज परीक्षेचा निकाल आहे. अरे नक्की ये जा. हा नक्की तो पुढे. हा, येते मी. पाय घेता का बरं? मारा मारा. चल बे तू बाहेर. ए गणेश गाली मारतो पोरांनी. जाऊ चल तू. नाही बाबा. चल. येतो. हां नमस्ते.
या रामभाऊ, तुमची मुलगी पहिली आली आहे. काय पेढे बिडे आणले की नाही? मला खात्री होतीच ती पहिली येणार. तुमच्या सर्वांची कृपा सर. अहो तिची पण मेहनत आहेच की. सर तिचा असाच पहिला नंबर येत राहिला तर तिला नोकरी लागेल. का नाही लागणार? नक्की लागेल, पण त्यासाठी तिला शिकवावं लागेल. आणि रामभाऊ, आपल्या गावात तर 7वी पर्यंत शाळा आहे. तुम्ही तिला पुढे शिकवणार की नाही? असं कसं नाही शिकवणार? मी आहे ना, शिकवणार ना. शिकवल ना सर, खूप शिकवल. काय बी करेल पण तिला शिकवल. येऊ का सर? झालं का खेळून? निघायचं का? चल. पण आपलं काहीतरी ठरलं होतं. कशाबद्दल? वर्गात पहिला आल्याबद्दल. मला तर काय आठवत नाही बा. मी भुलल्यावानी करू नका. मी म्हणले होते वर्गात पहिला आल्यावर ना नवीन कंपास घेऊन देणार. मी हो, मी असं काय म्हणलंच नव्हतं. आठवण करा, तुम्ही म्हणले होते कंपास घेऊन देणार. मी असं कसं म्हणत? तुला स्वप्न पडलं असेल. खरंच म्हणले होते. पण मला नाही आठवत. मला नाही घेऊन द्यायचं ना नवीन कंपास. जाऊ दे, मी नाही बोलत. सोनू, अगं मी गंमत करत होतो. चलो दुकानात. नक्की? नक्की. मोठ्या दुकानात? मोठ्या दुकानात. चला. हां, चालेल. काका, काका, कंपास दाखवा ना. याच्यापेक्षा चांगलं आहे का? गेली विकेट. बोला राम भाऊ, काय पाहिजे? याच्यापेक्षा चांगला कंपास पाहिजे होता. हे घ्या. नाही, याच्याही पेक्षा चांगला पाहिजे. आपल्या गावात हे असेच कंपास भेटते. आणि यापेक्षा चांगला पाहिजे असेल ना तर बेलेला जावं लागतं. चल. मी बेलायला जाईल ना तर तुझ्यासाठी 1 नंबर कंपास घेऊन ये ना. नाही, मला माझ्या आवडीनं घ्यायचं आहे. मी बिन तुमच्या संग. बर, कसं झालं? हा, आणि बेलायला गेल्यावर ना बर्फी, बालुशाही आणि गुपचूप पण खायचं. हा, खाऊया. ए ते बसले खेळत. एजंटू, जाऊ दे बाहेर. सर बोलले आपण लय नशिबान होतो. आपली पोरगी लय हुशार आहे. अशीच अभ्यास करत राहा मा. आणि तेवढंच नाही, काहीतरी मोठं करून दाखव. बाबा, बरं ना. अरे हा, चारायचं राहिलंच की पिल्ले. बघा तू चाललंय प्रेम. बाबा, आज 3 कथा सांगतो. 3 का? रोजचे 1, पहिल्या नंबरला त्याचे 2 झाल्या आणि पेंडिंग आहे कालची. हा, त्यापेक्षा असं करतो ना, तुला एकच कथा सांगतो पण एकदम जबरदस्त. चालेल? चालेल. हे घ्या. ज्यांनी इंग्रजाच्या काळात अन्यायाविरुद्ध आवाज केला, त्याहिले लोकांनी दगड मारले, शेण फेकलं, तरी सुद्धा ते ठरवलेल्या रस्त्याने चालत राहिले. न त्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळेमुळं अख्खा भारतच बदलून गेला. मुला मुलीले शिक्षणाचा समान अधिकार मिळाला. काय नाव होतं या दोघांचं? सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले. बरोबर. झोपायचं का आता?
वय कशासाठी जमा करताय? जाळण्यासाठी का? बाबा हे गाणं राहू देऊ? राहू दे. तुला आवडतं ना? हा. बाबा महफिल म्हणजे काय? महफिल म्हणजे दोस्ताची नातेवाईकाची संगत. मग हे असं काऊन म्हणताय? काम की नाही? असंच. सांग ना. मला नाही माहीत. तुला सगळं माहित राहते. सांग. कवा कवा माणसाला वाटतं हे सर्व फालतू आहे म्हणून. असं केव्हा वाटतं? जेव्हा सर्वात जवळची गोष्ट माणसापासून दूर जाते तेव्हा वाटतं. पाखरायसाठी? हां. बाबा तुमची सगळ्यात आवडती गोष्ट काय आहे? सगळ्यात आवडती आपला परिवार आणि ही जमीन. कोणती एक? काय रे काय झालं? अरे गावात त्या दिना भाऊनं काहीतरी गडबड केली म्हणते ना. वय येतं का तू? तू आहे पुढे आलोच. हा, ये. चल आपल्याला निघायला पाहिजे. काय झालं? काय सांगू काहीतरी झालंय गाव. गडबड म्हणजे? दुनिया आणि मी एका बेंचवर बसून 20 वर्षापासून वावराच्या धुरीला दुरा लागून आहे. कव्वा बोलला नाही. त्याने असं करायला नव्हतं पाहिजे, पण गेला असेल हिंमत हारून आणि लावलं पाहिजे तोंडाला. देवानं दिवसच असे आणले, काय करावं काय समजतच नाही. अरे पर कठीण दिवस आले म्हणून असं हिंमत हारून कसं भागेल? हा पर सर, माणसाने किती बी मेहनत केली आणि वरच्याने साथ नाही दिली तर काय करावं? हे असे वाईट दिवस कायम राहणार आहेत का? हा चांगले दिवस येतीलच की. दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस, हे तर चालणारच आहे. हे असा जीव देऊन कोणाचा फायदा होणार आहे सांग बरं? होते सर फायदा. कर्ज तर माफ होते. सावकार करण का आता हिंमत पैसे मागायची? बरोबर. पण आता त्याच्या पोरानं बाबा म्हणून कुणाच्या तोंडाकडे पाहायचं सांग बरं? चला दिनूभाऊंवर भक्कमच कर्ज झालं होतं म्हणे. ते तर आपल्या जीवाला चालले गेले, पण आता त्यांच्या बायका पोरांचं कसं होईल? 20-20 एकरवाल्यांनीच असं केलं तर आपल्यासारख्या 2-5 एकरवाल्यांनी काय करायचं? मला तर काही समजत नाही. आजच्या दिवसात कोणावर कर्ज नाही हो? हां, मी जेवायला वाढते, तुम्ही या.
ते सांग. रामभाऊ आहे का घरी? रामभाऊ. आलो आलो. राम रामजी. राम या राम. ना, या. बस आजी. काय चहा पाण्याची? नाही नाही बसा. काय म्हणता, कशी चालू आहे वावरातली कामं आपल्या? बरी चालली. असं विशेष काय नाही बाबराजी. बाकी कसं चाललंय सगळं? ठीक आहे जी. ठीक ना? मग जरा आमचंही ठीक करून टाका ना. सावकाराने आज रक्कम आणायला सांगितली आहे. देतो जी, थोडा टाइम लागेल. बघा रामभाऊ, सावकारानं सांगितलं आहे की पैसे घेतल्याशिवाय याचं नाही. मजबुरी आहे, थोडं समजून घ्यायची. मजबुरी आमची पण आहे रामभाऊ, तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या. बघा रामभाऊ, कसं आहे, सावकाराने जशी ऑर्डर दिली तसं आम्हाला वागायला लागते. आमच्याकडे काही नाही. मला ते नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे, ते भेटले की लगेच आणून देतो. अरे पण भेटून किती भेटणार नुकसान भरपाईचे पैसे? 5,000, जास्त असं 10,000. रामभाऊ, हे सगळं तुम्ही सावकाराजवळ येऊन सांगा, नाहीतर पैसे द्या. तुम्ही भेटसान तर बरं राहील. आम्ही काय करू शकतो? चला ना, भेटून घेऊ आपण. चला चला लवकर चला, जायला लागते आम्हाला पण. घ्या, घाला शर्ट लवकर. काय झालं? काय नाही, सावकाराकडे जाऊन सावकार कुठे चालले? बेलेले. बेल्याले? मला बी याचं आहे. कशाला? मला कंपास घ्यायचा आहे ना. मी घेऊन येतो. बाबा, मला माझ्या आवडीनं घ्यायचा आहे. चुप का तू. नाही नाही, बाबा म्हणले होते मला घेऊन जायचं. चुप ना, आता सांगितलेलं कळत नाही तुला? हा, अगं काय ओढून राहिली तिले. चल पिशू दे. थांबा. तिनं सकाळपासून काय खाल्लं बी नाही. बाबा, तिथे गेल्यावर गुपचूप घेऊन देशील ना? तर तिथेच खातं. बाबांना त्रास देऊ नका. हा हा. चला लवकर लवकर. का पोरीला काय घेतलं सोबत? तिचं बेलेले काम आहे. पण काय काम आहे? तिला कंपास घ्यायचा आहे. कंपास घ्यायला पैसे आणि लोकांचं कर्ज? नाही असं नाही सर. तसंच आहे ते. नाही सर, असं नाही. चला उतरा. बस. मला जरा आज झाले लागल, तू इथं शांत बसजो. हा नको, मी पण येतो. तू शहाणी पोरगी आहे ना मा. बस. बाबा, ते तुझ्या संग असं कोण वागत होते? आम्ही एका वयाचे आहो ना, म्हणून माझा करतो त्या. फाईल काढायची. बोल, गावात येतो. देतो जी, पैसे यायला थोडा टाइम लागेल. बँकेचं लोन क्लिअर करायला दिलते ना पैसे, तवा केलती ना मदत. 1 वर्ष झालं त्याले, एवढं लेट जमत नाही. मालक, यंदा लय वाईट परिस्थिती आहे. मागच्या वर्षी पाऊस झालाच नाही, यंदा नाही झाल्यातच जमाय. जे काय केलं होतं शेतात ते सगळं गारपिटीमुळे खराब झालं.
त्याला का मी जिम्मेदार आहे का? अरे पाणी म्या पाडतो का? गारपीट झाली का यंदा? हां काही काही एरियामध्ये झाली होती गारपीट. मग ते का गारपीट मी पाळलं का? अरे बोल ना, म्या पाळलं का गारपीट? बगड्यावानी नुसते पांढरे कपडे घातले तर झालं का बे? अरे मी जिम्मेदार आहे का त्याला? नाही हा मग तू मले काहून ताण देऊ राहिला? पैसे काढ. मला सरकारकडून पैसे मिळाले का देतो ना तुमचे. फालताड गप्पा मार नको. सरकारच्या भरोश्यावर बसलो ना, सावकारी बुडली आमची. हे बघ, यो कागद तू लिहून दिलेला आहे. तो जर 2 दिवसात पैसे दिले नाही, तो ही जमीन माया ना जर. मला असं नको करू. 15 वर्षापासून तुमच्याकडून पैसे घेतात. मोलत दिली ना तुले. 48 तासांची मोलत आहे. 48 तासांच्या आत पैसे घेऊन यायचे आणि कागद घेऊन जायचा. मला देतो तुमचे पैसे मी तुम्हाला. थोडे बोलत द्या. थोडं जादा बात करू नको. पैसे आणून दे, कागद घेऊन जायचं. चला तिकडे. अरे तुला समजून नाही राहिलं का? घेणं आले बाहेर. चल बाहेर जा. चल पैसे आणून नको. चल 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 चल. हा किशोर भाऊ. हा रामभाऊ, बोला बोला. तर पैसेच गरज आहे. पैसे तर नाही राजा. लय प्रॉब्लेम चालू आहे मला. आई दीदी आली. काय झालं का तुले? काही नाही. बाबा कुठे? वावरात. वावरात? बापा 70? अरे येडा की खुळा. माझ्याजवळ कसलं रे एवढं 70,000? नाही जमणार रे बाबा एवढं. बर असते तर दिले असते. वाईट वाटून घेऊ नको रे बाबा. चल ठेवते आता. काय लय बोलावलं? कापरीच्या ठाकरे भाऊजीकडे जायचं. ये बस. चाललो. काय झालं एवढं अचानक ठाकरे भाऊजीकडेच एकदम? तुला तर माहिती माझ्या अडचण. खिशात पैसे नाही. सावकाराने 2 दिवसाची मोहलत दिली. मला तर काय कळणार काका. होऊन जाईल ना का? एवढं टेन्शन का घ्यायला? आहे का जय भाऊजी? राम. आता माझ्याकडून थांबणं होत नाही. नाही जी बरोबर आहे. थांबतो. बरोबर आहे म्हणून काही उपयोग नाही. तुला मी मदत केली ना. हो मला माहिती आहे जी तुम्ही मदत केली म्हणून जमलं. पण आता लय अडचण आहे. मला काही घेणं देणं नाही. मला पैसे पाहिजे. देतो. मला तरी तुमचे पैसे कुठे ठेवायचे आहे. मला थोडीशी मोलत द्या. एक काम कर, व्याज तरी पाठवून दे. हां
याने तर काम नाही केलं आपण, आता कसं करायचं? मलाच काय कळून नाही राहिलं. एक काम करू आपण, तो किशोर पाटील आहे ना, त्याच्याकडे जाऊ. तो नक्की कर ना आपलं काम. हां किशोर पाटील $70,000 काम होऊन जाईल तुझं. चहा वगैरे घेशील काही तू? नाही. मागच्या वेळेस सुभाषला पण ₹1,00,000 दिले. ₹1,00,000 दिले त्याला. काय केलं त्यानं? जहर पिला तो. ₹1,00,000 घेऊन गेला, जहर पिला. पण त्याच्यासाठी पैसे दिले होते का त्याला? नाही. नुकसान तर झालं ना, झालं की नाही? मी कुठं म्हणतो जीव देणं चांगली गोष्ट आहे. जीव देणं वाईटच आहे. पण तेच का मी त्याच्यापासून तारण घेतलं असतं, माझे पैसे वाचले असते ना. पैसे द्यायला मला मनाई नाही आहे. पण तुझ्याकडे काही गहाण म्हणून असेल, तारण म्हणून असेल, शेती गहाण कुठं काही असेल, सोनं असेल, तूच सांग काय करायचं नेमकं ते. शेती आहे पण तीच सावकाराकडे गहाण आहे, तिला सोडवायला पैसे पाहिजे. इथे घोळ केला तू, इथे घोळ केला. ज्या वस्तूला आपल्याला तारण म्हणून ठेवायचं त्यासाठी तुला पैसे हवेत. ठीक आहे, येतो. बघ तरी विचार कर, आणि तारणाचं काही मिळालं तर वांधा नाही. जी, येतो. भाऊ, आता तर काही मार्ग दिसत नाही. आता कसं करायचं? एक मार्ग आहे. कोणता? चल. बस. कुठं होते इतक्या वेळ? पोरं बी झोपून गेली. का हो, काय झालंय? सोनू आले तेव्हा ती बी नाराज होती. काम झालं ना बराबर? काय म्हणाले सावकार? दिल्ली मोहल्ला. मग का एवढं नाराज? काय नाही. चला मग जेवायला चला. पोरांनी खाल्लं? हो.
झालं सोनू? काय झालं? काय झालं? स्वप्न पडलं का? बाबा बाबा तू कुठे जाऊ नको, माझ्याजवळच थांब, बेलाले पण नको. बाबा हे घे मग पाणी पी. बाबा कुठे जात नाही. हा झोप आता तू. बाबा नाही बाबा. कुठं नाही जाणार तुझा बाप. नाही जाणार कुठं. का हो? काल नक्की काय झालं? सोनू बी तुम्ही बी काहून इतके नाराज आहे? सावकारांनी 70,000 रुपये मागितले. 2 दिवसात नाही दिले तर जमीन जप्त करीन मानलाय तो. मग आता दादाला बोलू का? दादाची परिस्थिती मला माहित नाही का? सराले विचारून पाहता. त्याचे मागचे द्यायचे राहिले. मग मधल्या घरच्या भाऊजीले झालं बोलून. मामांजीले सर्वांनाच बोलून झालं, फोन करून झाला. कोणच कामाला पडायला तयार नाही. पाहू दुकानदाराला बोलून पाहतो. काय झाले तरी हिंमत हारायची नाही. आपण करू काहीतरी. नमस्कार. नमस्कार रामभाऊ, या बसा. बोला काय म्हणता? थोडं जरुरी काम होतं जी. पैशाचं सोडून काय पण सांगा रामभाऊ. सावकाराकडे जमीन गहाण आहे. उद्यापर्यंत कर्ज नाही फेडलं तर जमीन जप्त करीन म्हणलाय तो. पण थोडे पैसे पाहिजे होते. किती लागेल? 70. बापरे रामभाऊ, एवढे मोठे पैसे? हे पाय, लागत असेल तर 6 महिन्याचा किराणा उधार घेऊन जा. पण राजे हो, एवढे मोठे पैसे मायाच्यानं देणं होणार नाही. भरोसा नसेल तर वावर लिहून देतो मी तुम्हाला. अरे हो, पण राजा मायाही जवळ असले पाहिजे की नाही? हां, आणि एवढे मोठे पैसे नाही रामभाऊ, मायाच्यानं नाही देणं होणार. ठीक आहे येतो. झालं का हो काम? नाही. सावकाराच्या पायापोटी पडलं तर नाही जमणार का? तोच तर ऐकून नाही राहिला. मग आता सवरांशिवाय दुसरा काही रस्ता दिसत नाही. बोलता का त्याला? नको. अहो ते जवळच आहेत ना आपले. तुम्हाला मोठ्या भावावानी आहेत. एकदा विचारून बघा ना. हां, अडचणी संपूनच नाही राहिल्या सर. एक झाली का दुसरी आहेच. चहा घ्या. घे. ठेव. रामभाऊ, अरे अडचणी तुला एकट्याला आहेत का? सगळ्यांना आहेत बाबा. तुझ्यापेक्षा आमच्या अडचणी जास्त गंभीर असू शकतात. रामभाऊ, आता ही शेवंतीची रोप आहेत बघा. हा, हे पाणी घालून, खत घालून, खुरपणी करून, एवढं सगळं करून
तरी बी याला पोरांसारखी माया लावावी लागते. हा सर. 17-18 वर्ष झाली लग्नाला आमच्या आणि मॅडमच्या. घरात मूल नाही, बाकी सगळे घर अंगण. अंगणात खेळायला बाळ नाही, दंगा करायला हट्ट करायला मूल नाही. आमच्या या अडचणीवर की नाही रामभाऊ तू मदत करू शकतो आम्हाला. मी मला समजलं नाही. आपली सोनू आहे का नाही, ती मले आणि मॅडमले आपल्या पोरीगत वाटते. अहो मग ते आहेच तुमच्या पोरीगत. ते आहेच, पर आपली सोनू या इथं आमच्या घरात आमच्यापाशी कायमची राहावी असं वाटतं. तुम्हाला जी आर्थिक मदत हवी असेल ती सगळी आम्ही करू. रामभाऊ तुमचं सगळं कर्ज फेडू आम्ही. वाटलं ना कसं रंताईच्या मनात असं काही चाललं असेल म्हणून. माणूस तुम्ही काही गोष्ट राहते की नाही. आपली पोर काय रस्त्यावर पडली का. देऊन टाकायची की पोर आपली असते. आता मला काय माहित होतं का ते असं काय बोलतील. मग बोलले का नाही त्याच्या तोंडावर. आणि हे काय मास्तर आम्ही म्हणे पैसे देतो आणि तुम्ही पोरगी द्या, हे असं असतं का कुठे. गरीब आहे म्हणून काय पण ऐकून घ्यायचं का. म्हणे शिकवतो त्यासाठी बोलवलं होतं का त्यांच्या घरी. आणि हे आले अकाउंटवर करून मला सांगायला. सर मला माफ करायचे. काल मी काहीच न बोलता निघून गेलो. अरे माफी मागायची काही आवश्यकता नाही, आम्ही समजू शकतो तुझं वागणं. आणि अरे आमच्याही बोलण्यात असा काही उद्देश नव्हता. बरं मला सांग कधी जायचं आहे बेल्याला. आजच जायचं जी. आजच जायचं आहे. पण मग आता शाळेत जायचं. असं करतो अर्धी सुट्टी काढतो. हां मधल्या सुट्टीनंतर तू शाळेवर ये, मग आपण दोघं जाऊ बेल्ल्याच्या बँकेत जाऊ. तुला ₹1,00,000 काढून देतो. लाखभर नको जी. नाही असू द्या. नाही मला 70चीच गरज आहे. नाही रे असू दे, ते बघू आपण नंतर. हां तू ये मधल्या सुट्टीनंतर शाळेत. रामभाऊ ₹1,00,000 एवढे नाही नका म्हणू. हे राहू देत तुमच्याजवळ पैसे, नंतर बघू आपण काय ते. ओके
कुठून आणले बा पैसे? टाकला का डाका? घेतलेचे नातेवाईकाकडून. स्टाम्प द्या. अरे देतो देतो, पहिले पैसे तर मोजू दे. बरं एक विचार कर, या 70ले जोड अजून 70 देतो, पण वावर मला दे. मला वावर नाही ऐकायचं. आहेच किती माझ्याकडं? 5 एकर. आमच्या पोटात शिदुरी येते. बघ बा विचार कर. बरं किती दिले तर सोडते सांग. नाही ऐकायचं वावर मला. स्टाम्प द्या. येत. बरं काही मदत लागली तर सांगजो. सोनू, तू इथं काय करून राहिली? काय झालं? आई बरोबर भांडण झालंय? मग सांग ना. हो तुझ्यासाठी काय आणलं? नवीन कंपास. काय झालं? आवडलं नाही? आत्ता ध्यानात आलं. तुले 2 दिवस कथा सांगली नाही म्हणून नाराज आहे का? हा? आज रात्री ना तुले लय भारी कथा सांगतो. बाबा मीच तुला कथा सांगू? इथं सांग. एक कावळा होता. त्याला का नाही खूप तहान लागली होती. पाण्याच्या शोधात तो शिवारभर हिंडला. त्याला कुठंच पाणी भेटलं नाही. शेवटी त्याला एक हंडा दिसला. त्या हंड्यातलं पाणी एकदम बुडाला गेलेलं. त्याने आजूबाजूचे खडे गोळा केले आणि त्या हंड्यात टाकले. त्यामुळे पाणी वर आलं आणि कावळा ते पाणी पिऊन उडून गेलं. ही कथा तर मला माहिती आहे. तुला नेमकं काय म्हणायचं? आपल्या गावात सायकलला भाजीवाले येते का नाही? हां. आपण समजे त्यांच्याकडनं भाजी घेतो. करते भाजीवाले 4-4 दिवसात नाही एक डाव येते आणि ते पण 5,000 रुपये महागानं भाजी विकते. मग आपण शेती संघ भाजीचं दुकान लावलं तर भाजी भाजीच दुकान? हे काय घडलं मध्येच तू? बाबा लावू ना भाजीचं दुकान. अगं बेटा, आपण शेतकरी आहो. आपल्याला कुठे जमत असतं ते भाजीचं दुकान बिकान? बाबा तूच म्हणला होता ना, प्रयत्न केला तर आपल्याला काय बी जमते. हा, पण आपल्या बापजात्याने शेतीच केली, आपण ते शेतीच करू. आपल्याला नाही जमणार ते भाजीचं दुकान. बाबा जमेल, पण करून तर पाहू. तुला सांगितलं ना, आपल्याला शेती सोडून दुसरं काय जमणार नाही. जमल आपल्याला. नाही, भाजीचं दुकान नाही. बाबा आपण भाजीचं दुकान लावायचं. तू भाजीचं दुकान सोडून दुसरं काय पण बोल बरं. दुकान सोडून मला काहीच नाही बोलायचं. सोनू, चेटू धडपडू नको. हा मी आले थांब. कोण आहेत काय? सोनू, आओ, काम झालं ना? हां,
कसले पैसे? सरांनी दिले. एवढे? 1 लाख दिले होते, सावकाराला देऊन बाकीचे उरलेत. हे घे. देवापुढे ठेवून येते. हां. आवडला ना कंपास सोनूले? बोल ना मामा अशी. असा जिद्दीपणा करू नये मग. बाबा म्हणताय ना, बोल बरं बोल. सोनू आपल्याकडे आहे, तोपर्यंत तिला नाराज नको करायला. चाय वाले, खारे वाले, गरमागरम चाय वाले, खारे वाले, चाय वाले, गरमागरम चाय वाले. कोण खाणार खारी चहा सोबत? ये घे घे ना, घे ना मा. खायचं असेल तर माझ्याशी बोलायला लागेल. घे ना मा. खा ना सोनू, खा ना. सर मी येऊ? हां ये. ठीक आहे, पाठवून दे वर्गात. सोनू, आज वर्गात शांत होतीस, काही झालंय का? अरे सांग तर, काही झालं असलं तर सांग. वर्गात कोणी काही बोललं का? मग घरी काही म्हणालं का कोणी? नक्की ना? जात जात. चल मा, ये जेवायले. मला नाही जेवायचं. चाल ना. वाढले जेवायले. हे बाबासोबत बस बरं. मला भूक नाही. मॅडमच्या घरी काय खाल्लं का? नाही. मग ये ना. मला नाही जेवायचं म्हणलं ना मी. चल बेटा, अन्नावर राग नाही काढायचा. जोपर्यंत दुकान नाही लावत तोपर्यंत मी नाही जेवत. अरे तुम्ही नका काळजी करू, मी करते काहीतरी. तुम्ही जेवा. सोनू, ए सोनू, ओ तुझ्या आवडीचा झुणका केलाय बघ. झुणका? ये लवकर खायले. झुणका? गरम गरम मस्त लागते. घे लवकर, घे घे. मला भूक नाही. अरे सोनू, घे ना खाऊन मा. तू कालही जेवली नाही, आता जेवत नाही. तुला दुसरं काय पाहिजे का? आई बनवून दे. कमी बेलेल जाऊन तुला काय घेऊन येऊ? काय पाहिजे तुले? मला फक्त भाजीचं दुकान पाहिजे. असं हट्ट करू नये मा. चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करावा असं तुम्हीच सांगितलंय ना. अगं काय पोरगी, कालही जेवली नाही, आता जेवली नाही.
मा चाल घरी चाल. काले भाजी आणायला बेलेले जायचं आहे ना. खरंच खरंच नक्की शपथ. अरे राम, हा सर. तू कसा काही शाळेत आला? सर ते सोनूले न्यायला आलो होतो. बेलेले घेऊन जायचं आहे. ती म्हणत होती भाजीचं दुकान टाकायचं होतं. अरे चांगले की मग एकाला 2 धंदे होतील. म्हणून 2 दिवस झाले नाराज होती होय. तुझ्या भाजीच्या दुकानात पहिलं गिराईक मी असणार. या हो. क्षणाक्षणाने कणाकणाने वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने. क्षणाक्षणाने कणाकणाने वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने. तुझी पाऊले छोटी पण झेप मोठी, नव्या विचारांसह नव्या यशासाठी. यश मिळेल तुला कष्टाने, वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने. रामभाऊ, हा सर. सोनूच्या हट्टामुळं तुमचा जोडधंदा सुरू झाला बघा. हो सर. नाही तर शेतीवरच राहिला असतात. सर पैसे काय देऊन राहिले. म्हणजे भाऊनी आहे ना भाऊ. हा भाऊनी कशी नाकारतो. घे ग घे. काय काय भाजी देणार काय काय देऊ सर. सांग ना तू. काय काय आहे तुझ्याकडं. काकडी, इंग्लिशमध्ये सांग काय देणार ते. कुकुंबर, गुड. ब्रिंजल, हा लेडी फिंगर, व्हेरी गुड. स्पिनॅच. हा मॅडम 100 रुपयात काय काय येईल ते घ्या वजन. काकडी दे पाव किलो. तुझी पाऊले छोटी पण झेप मोठी, नव्या विचारांसह नव्या यशासाठी. यश मिळेल तुला कष्टाने, वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने. चांगली वाटली. एवढं सोडले. भाजी धंदा टाकल्यापासून खुश आहे ना. जीवनात आली विपदा, नव्या विचाराने मिळव संपदा. यशाच्या शिखरावर जिंकशील दहादा, ठरवले आहे तुझ्या मनाने. तुझी पाऊले छोटी पण झेप मोठी, नव्या विचारांसह नव्या यशासाठी. यश मिळेल तुला कष्टाने, वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने. वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने, वाढ तू म्हणा म्हणाने. सोनू आज शाळेत आली होती. हो
तिच्या वर्गावर तासच होता माझा. तुमची तिची रोज भेट होते ना? काय झालंय? दुकान सुरू केल्यापासून तिचं येणंच कमी झालं. मला वाटलं होतं आपलं सगळं ठरल्यावर तिचं येणं वाढेल. हे बघ, सोनू मेहनती मुलगी आहे. अगं तिच्या कामातून तिला वेळ मिळाला ना की ती नक्की येईल. तू काळजी नको करूस. काळजी नाही करत आहे. तिने जास्तीत जास्त वेळ आपल्याबरोबर घालवावा असं वाटतंय मला. पुढच्या महिन्यात जॉईन व्हायला सांगितलंय. हो. हां, अरे ये राम, मी तुझ्याकडेच यायला निघालो होतो. बसा बसा रामभाऊ. सर बदली झाली तुमची? हो ना रे, हे आत्ता पंचायत समितीच्या मीटिंगमध्ये सांगितलं. त्याचंच लेटर आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर बदली होईल म्हणून. अरे मला तरी कुठं वाटलं होतं. पण काय आहे, एखाद्या गावात जास्त वर्ष सर्व्हिस झाली ना की सरकार ते गाव बदलायला भाग पाडतं. आता मलाही तुम्हाला सगळ्यांना सोडून जाताना वाईट वाटणारच आहे. मग सोनू? तिला घेऊन जाणार आम्ही नागपूरला. नागपुरात चांगल्यातल्या चांगल्या शाळेमध्ये नाव घालू तिचं. हां, अजून किती दिवस आहे? अजून बघ, परीक्षा झाली की 1-2-3 आठवड्यामध्ये निघायला लागेल. तुला सोनूची तयारी करायला लागेल बरं. हां हां. पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई, अंगणात चिव चिव भणारही नाही. पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई, अंगणात चिव चिव भणारही नाही. सर कधी बोलले नाही इतक्या लवकर बदली होईल म्हणून. त्याला तरी कुठं माहित होतं. आपण सोनूला पाठवू असं म्हणलं तर खरं, पण तिच्याशिवाय करमल का आपल्याला? आपण चूक तर केली नाही ना? चूक जरी झाली असली तरी त्याला इलाज काय आता? पण आता आपलं दुकान पण चांगलं चालतंय. अजून मेहनत केली तर आपल्या काळजाचा तुकडा का म्हणून दुसऱ्याच्या हाती द्यायचा? बाबा, हे काय? गावोगावी जातो ना आता भाजी विकायला. खरंच? हा. परीक्षा झाल्यावर मी बी येणार तुमच्या संग. तू अभ्यासाकडे लक्ष दे. तुझी परीक्षा झाल्यावर आपण बघूया का करायचं. हा, बर, मी येते. हा. भाजी घ्या, भाजी, भेंडी, टमाटे, भाजी.
घ्यायची का भाजी? नको नको. भाजी घ्या भाजी. वांगे, बटाटे, टमाटे. अरे दादा, आता सायकलवर बी? हां. अरे वा वा वा, ये बस 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 बस. काय झालं? सरांची बदली झाली. काय बोलून राहिला? म्हणजे तुला तर माहिती आहे ना सगळं. आता सोनू जाणार. मग आता कसं? तो वहिनीची अजिबात इच्छा नाही तिला पाठवायची. मला बी वाटतं सोनू इथंच राहावं. तुझ्याच जीवाशी माझी जोडलेली नाळ, तुझ्या येना माझी कशी होणार सकाळ. हो तुझ्याच जीवाशी माझी जोडलेली नाळ, तुझ्या येना माझी कशी होणार सकाळ. नशीब तू माझ तूच आहेस कपाळ, उन्हात तान्हात माझ्या तुझच आभाळ. कोमे जरान सारी भेगाळली भुई, कोमे जरान सारी भेगाळली भुई. रुजण्यास जिंदगीला जागा कुठ नाही, पाखरू ह्या जीवाच का दूर उडून जाई. अंगणात चिव चिव होणारही नाही. टोचता पायात काटा फुल बनलेलं, सुगंधात तुझ्या माझ जिन सजलेलं. हसण्यात तुझ्या होती सुगीची सराई, सुखापायी तुझ्या मी हे आयुष्य पेरलं. उगवता दिस कसा मावळून जाई, उगवता दिस कसा मावळून जाई. अंधारात उजेडाची वन वन होई, पाखरू ह्या जीवाच का दूर उडून जाई. अंगणात चिव चिव होणारही नाही. का झोप येत नाही? तिळ तिळ तुटतो या श्वासाचा ह्यो धागा, खोलवर मनात ह्या पडल्यात भेगा. दूर दूर जातो माझ्या सुखाचा ह्यो तारा, हंबरडा फोडतो या जन्म माझा सारा. बोलावली दुःख किती एका सुखापायी, बोलावली दुःख किती एका सुखापायी. औषधाच्या बिमारीला दवा पाणी नाही, पाखरू ह्या जीवाच का दूर उडून जाई. अंगणात चिव चिव होणारही नाही, पाखरू ह्या जीवाच का दूर उडून जाई. अंगणात चिव चिव होणारही नाही, अंगणात चिव चिव होणारही नाही. अंगणात चिव चिव
होणारही नाही. झाल्या एकदाची परीक्षा? हो. सर तुमचा रिलिव्हिंग रिपोर्ट राहिला होता, हे घ्या सर. काय झालं सर? सर दिवस किती भरभर जातात नाही. पाहता पाहता 10 वर्ष कशी गेली कळलंच नाही. तुम्हा सगळ्यांना या गावाला सोडून जायची इच्छा होत नाही, पण नोकरीला नाही म्हणता येत नाही. खरंय, समजू शकतो सर मी. आता काय करायचं? काहीतरी करायलाच लागेल. जातो सराकडे त्याला बोलूनच टाक. सर ऐकतील आपलं? लागलं तर पाय धरतो त्याचे. येतो. आतापर्यंत आपण दोघं होतो. आता सोनू पण येणार आहे. मग आपण लवकरात लवकर एक गाडी घेऊया की. अरे अगदी माझ्या मनातलं बोललीस. अरे राम आलाय. हां अरे राम, बरं झालं तू आलास. मी फोन करून बोलवून घेणार होतो तुले. बोला ना सर. सत्र घेणार नाही, नको. काय नाही रे, तुझा तो दोस्त आहे ना टेम्पोवाला, त्याला सांगून दे ना नागपूरला जायचं म्हणून. हो सांगतो. हां बरं, तू काय आला होतास? का आला होतास? काही काम होतं का? नाही, असं सहजच आलो होतो. बर. हां ते सोनूचा दाखला झालाय बरं नागपूरच्या शाळेत. हां तिला सांगायला लागेल ना, पद्धतशीरपणे सांगा समजावून. या. सर 1-2 दिवसात जा लागेल म्हणले. सोनूला तयार ठेवा म्हणले. तुम्ही काहीच बोलले नाही का? पण बोलले सांगावं लागेल ना. तू पाहिजे का तिला बोलू? मी कशी सांगू? आणि काय सांगू तिले? बापाला सोडून जाणार म्हणून? मला नाही जमणार. मला नाही जमणार. तुम्ही सांगा, मला नाही जमणार आहे. बाबा तुम्हाला माहितीये काल काय झालं? तो आमच्या वर्गातला शम्या ना, शम्या, त्याला आहे ना दुसऱ्याचे पायात पाय घालून पाडायची सवय. त्याने मला काल पाडायची कोशिश केली, मी त्याच्या पायावरच पाय दिला. तो हसला, ओरडला, सगळेजण हसले. तुला हसायला नाही आला? बाबा तुला काहीतरी सांगायचं होतं ना? हे घे, देवाला ठेव आणि त्या लोकायला वाट प्रसाद. तू तसं काऊन करतोय? तुम्ही तर काय करून राहिली ना. ठीक आहे, मी प्रसाद वाटतो, मग नक्की सांगायचं. हे
तेव्हा आता तूच मला हिंमत दे. देवतोय भला सुखी राय पोरी. खुश राह पोरे, खुश राह. या आजी. सुखी राहा. सांग बाबा. वाटला प्रसाद? हो सांग ना. काय नाही. काहीतरी आहे, सांग. बेटा तू एवढं जिद्दीने दुकान चालू केलं, आपल्याकडे एवढा पैसा आला, गावातले सर्व लोक तुझी खूप तारीफ करतात. मला लय भारी वाटतं. बस एवढंच? काय तू बाबा एवढंच सांगायला असं करत होता? याच्या घरी पण सांगू शकत होता. बाबा ह्या वर्षी बी मी जर पहिली आली तर काय घेऊन देता? सांग ना. काय झालं? तू बोलत काऊन नाही? सरण मॅडम 1-2 दिवसात गावाला जाणार आहे, तुला माहिती? हो माहिती आहे. म्हणून तू नाराज आहे का? ते गेले तर मला बी त्यांची खूप आठवण येईल. खा ना. बाबा तुम्हाला माहितीये का, ती मीना आहे ना, मीना तिच्या आईने पण शहराला जाऊन लोणचं विकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 डाव विकलं गेलं. तू बोलत काऊन नाही? देवळात जाताना बी तू असंच करत होता. सायकल चालवताना दम लागते ना म्हणून. बाबा आपण आत्ता इथं काऊन आलोय? तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय? तुला राम लक्ष्मणाची गोष्ट माहिती? तू लय गोष्टी सांगितल्या, त्यातली कुठली? विश्वामित्राची. विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन जाते ती? राम आणि लक्ष्मण विश्वामित्रासोबत जाणार असते त्यामुळे दशरथ राजाला खूप दुःख होतं, खूप त्रास होतो. पण ते जेव्हा वापस येते तेव्हा खूप विद्या शिकून येते आणि दशरथ राजाला खूप बरं वाटतं, भारी वाटतं. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्याला जर का आयुष्यात काय मिळवायचं असेल तर थोडं दुःख सहन करायला लागतं, थोडा त्रास सहन करायला लागतो, मग आपला फायदाच होतो. म्हणजे आपल्या दुकानासारखं ना? पहिल्यांदा आपल्याला ते त्रासाचं वाटलं, पण आता मस्त वाटते. तसंच नवीन काय सुरू करायचं का? चालेल आपण करू. तुला
सर जिथं जिथं जातील तिथं तिथं जायला लागेल. म्हणजे म्हणजे तुला सर मॅडम बरोबर शहरात जायला लागेल. तुम्हाला सगळ्याला सोडून जायचं. बाबा तुला सोडून जायचं. मी नाही जाणार. बेटा तिकडे तुला चांगले कपडे भेटल, चांगलं खायला भेटल. मला नको आहे सगळं. मला तू पाहिजे. मी नाही जाणार कुठं. तुला जायलाच लागेल. नाही मी नाही जाणार. ऐक ना सोनू. नाही जाणार मी. सोनू सोनू काय करते? सोनू काय झालं? तस तुला काय माहितीच नाही. म्हणजे खोटं बोलू नको. बाबाने नाही सांगितलं का तुले? सगळं माहिती आहे तुले. अगं हो बाबा बोलला, पण बाबांनी तुझ्या भल्यासाठी सांगितलं हे भलं आहे का? मला पाठवायचं तिकडे. हे भलं आहे का? पण बाबाचा विचार कर ना. बाबाने खूप मोठं स्वप्न बघितलं तुझ्यासाठी. मी सरत मॅडम सोबत नाही जाणार. हे बघ बाबाची लाडकी आहे ना. मग बाबासाठी आपल्याला एवढं करायला पाहिजे ना. एवढंच ऐक एकदा. तुला माहिती मला असं वाटतं तू तिकडे गेल्यावर खूप खुश राहशील. नाही मी तुम्हाला सोडून कशी खुश राहील? मी नाही खुश राहणार तिथं. अगं सोनू एकदा ऐक ना गं जरा. नाही ऐकणार आहे तुमचं. नाही जायचंय मला. आपण बाबाशी बोलू. ऐक ना ग. नको जाऊ. नको जाऊ. बाबा उद्या कपडे भरायला बॅग काढून देशील? जाऊ दे. हो साहेब. हे काम झालं. आता उद्या सकाळला आम्ही पण निघतो. असं कसं जात आहे सर? उद्या सकाळच्याला घरी जेवण करून जा ना. अरे नाही बाबा, सकाळची गाडी आहे. अहो सर सकाळी जेवण करा मग दुपारच्या गाडीने जा. दुपारी पण सकाळी लवकर आटपायचा. हो सर. हां. आणि बरं, सोनूची तयारी झाली का सगळी? हो. बॅग बिग भरली ना तिची व्यवस्थित? ठीक आहे, मग सकाळी भेटू. हां चल. रामदादा आता कसं करणार?
मला काय कळणार, काय करू. मला नाही पाठवायचे सोनूले, नाही पाठवायचे. दादा मला नाही करमणार त्याच्याशिवाय. काय करू नाही राहिलं, काय करू. दादा शेतकरी म्हणून तर कमीच पडलोय, पण एक बाप म्हणून मी कमी पडून राहिलोय. दादा सांभाळ स्वतःला, सारं ठीक होईल. मला नाही पाठवायची सोनूले, मला नाही पाठवायची माझ्या सोनूले. दादा सोनू नाही जाणार, दादा नाही जाणार. मी काही बी करीन, पण उद्या सकाळपर्यंत पैसे आणतो. खरंच सोनू नाही जाणार दादा. रामभाऊ, सोनू नागपूरला येते म्हणून दुकान बंद करू नका भाजीचं. नाही सर, ते चालू ठेवायचं. छान झाली की. हो छान झाली. रामभाऊ आटपायला पाहिजे, गाडीची वेळ झाली. चला सोनूबाई आटपा. चल चला सोनू, बॅग वगैरे कुठे बघा. चला चला निघतो आम्ही. चल चल. चला. रामभाऊ आले का? हो सर. या. हे सोनू, हे चिंटू, ताईला भेटायला येणार का? चला मॅडम आटपा लवकर. चला चला. चल सोनू. रामभाऊ चिंता करायची नाही. हं? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सोनूला भेटायला यायचं. सोनू तुमचीच आहे आणि नागपूरचं आमचं घरही तुमचंच आहे. हं? जेव्हा वाटेल तेव्हा यायचं. बरं. चला. उसाडलं मनसून जीवाचं ह्यो रान, असं वाट पावसाच्या आटलं सपान. जगण्यास देऊ आता कुठलं कारण, तुझ्या इलाजीनं
श्वास नुसत मरण जात्या काळाच्या काळ भरणला जाई जात्या काळाच्या काळ भरणला जाई जगण्याला जगण्याची शरमही नाही पाखरू ह्या जीवाच का दूर उडून जाई अंगणात जीव जीव वनारही नाही दादा पैशाचं काम झालं झालं होय सोनूला घेऊन येतो मी. मी भी येते चिंडूला बघायला जरा चल दीक्षा बेलेल चला चल पोचू ना आपण दादा जरा लवकर हो त्याला तू सांगा नो पाणी पाहिजे काय झालं माहित नाही काय झालं का लवकर जायचं चला तुमच्या पाया पड चला चला बस चला चला लवकर या सोनी कुठे इकडे कुठं अरे कुठं चालला तुला माहिती आहे का काय त्यासाठी आलो मी आपली सीमा नाही का अरे डॉक्टर सीमा आपली ती नवऱ्याला घेऊन येऊन राहिली ना डॉक्टर नवऱ्याले हा तुला माहिती आहे का तिच्या आई बापानं लय कष्ट घेतलं तिच्यासाठी हा अभ्यास करून डॉक्टर झाली भारी झालं तेलानं वाद जळल्याशिवाय प्रकाश पडत नाही तुझी सोनू बी लय हुशार आहे शिकव तिला हा चल येऊ मी चला येतो वहिनी ठेव पाय एस टी आली हा चाल तिला सांग का नाही विचारलं म्हणून तिला हा चला येतो चाल चल